नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काउन्सलर काव्याला भेटायला आलेली असते आणि काव्या काउन्सलरला उत्तर देते, माझ्यामध्ये जो काही बदल झाला आहे त्याचं 100% क्रेडिट हे पार्थला जाते. एक दिवस तो होता ज्यावेळेस मला या नको असलेल्या लग्नाच्या बेडीमध्ये अडकायचे नव्हते आणि आता असे बोलून ती शांत होते. आणि त्यावेळेस काउन्सलर विचारते, म्हणजे तुम्हाला हे लग्न हवंसं वाटत आहे का? आणि तेव्हा काव्या काहीच उत्तर देत नाही आणि ती पुन्हा विचारते, मग तुमचा जर डिवोर्स निर्णय झाला असेल तर मग माझी भाची आहे तिचे स्थळ मी लगेच पार्थला सुचवणार आहे. पार्थ खूप मला आवडतात. आणि तेव्हा काव्याला अतिशय राग येतो आणि ती बोलते, काय संबंध? तो माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याचे लग्न मी दुसऱ्यासोबत कधीच होऊन देणार नाही असं तेव्हा ती काउन्सलर बोलते, मला माझे उत्तर मिळाले असे बोलून ती तिथून निघून जाते. काव्या मात्र स्तब्ध उभी राहते. त्यानंतर आपण पाहतो अनिशा काव्याकडे आलेली असते आणि ती पार्थला बोलते, यू आर सो ग्रेट असे बोलून ती त्याला मिठी मारणारच तेव्हा काव्य तिला बाजूला करते आणि ती पार्थला रागून बोलते, तुम्ही माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीवर फ्लर्ट करत आहात. आणि तेव्हा पार्थ हा मनोमन आनंदित झालेला असतो आणि तो स्वतःशी बोलतो, 3 महिन्यामध्ये खूपच चांगली प्रगती झालेली आहे. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्याला पार्थवर प्रेम झालं आहे हे समजणार का? हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.